बी फार्मसी सेकंड इयर मध्ये आपण युनिट 1 मध्ये बघत आहोत रॅसेमिक मॉडिफिकेशन अंडर रिझोल्यूशन ऑफ रॅसेमिक मिक्सचर। म्हणजे सिंपली सांगायचं झालं तर आपण त्याला रिझोल्यूशन असं म्हणतो। रॅसेमिक मॉडिफिकेशन अंडर रिझोल्यूशन ऑफ रॅसेमिक मिक्सचर। आपण अगोदर रॅसेमिक मिक्सचर कशाला म्हणतात ते विचार करू। तुम्ही शिकलेला आहे रॅसेमिक मिक्सचर कुणाला म्हणतो आपण? द इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाउंड अँड लिव्होरोटेटरी कंपाउंड इज नोन ॲज रॅसेमिक मिक्सचर। समजा तुम्हाला एखादा रॅसेमिक मिक्सचर बनवायचा आहे तर ते इक्विमोलार घ्यावं लागतंय, एकतर व्हॉल्यूमच्या बाबतीत आणि मोलच्या बाबतीत पण। समजा 1 मोल 50 ml डेक्स्ट्रो 1 मोल 50 ml लिव्हो एकमेकांमध्ये मिक्स केला असेल तर त्याला म्हणायचं रॅसेमिक मिक्सचर। आणि त्या रॅसेमिक मिक्सचरमध्ये असलेले 2 कंपोनंट कोणते कोणते? डेक्स्ट्रोरोटेटरी आणि लिव्होरोटेटरी। हे जर वेगळं करायचं असेल, सेपरेट करायचं असेल तर हे सेपरेट करण्याच्या प्रोसेसला म्हणलं जातंय रिझोल्यूशन। द सेपरेशन ऑफ रॅसेमिक मिक्सचर into its ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपोनंट्स। म्हणजे ते डेक्स्ट्रो आणि लिव्हो जर आपण वेगवेगळा केला तर हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह आणि ऑप्टिकली ॲक्टिव्ह राहतात। या वेगळे करण्याच्या सेपरेशनच्या मेथडला म्हणतो आपण रिझोल्यूशन। रिझोल्यूशनच्या काही टाईप आहेत। मेकॅनिकल सेपरेशन, मेकॅनिकल सेपरेशन, और स्पॉन्टेनियस रिझोल्यूशन। पहिली मेथड आहे। हा प्रश्न 100% परीक्षेला पडतो। रिझोल्यूशनचा प्रश्न हा 100% तुमच्या ॲन्युअल एक्झाम मध्ये पडेल, मोठा प्रश्न म्हणून। प्रिफरेन्शियल क्रिस्टलायझेशन बाय इनॉक्युलेशन। प्रिफरेन्शियल क्रिस्टलायझेशन बाय इनॉक्युलेशन, बायोकेमिकल सेपरेशन, चौथा आहे बाय डायस्टेरियोआइसोमर्स। पाचवा कायनेटिक मेथड। सहावा रिझोल्यूशन
via molecular complexes. अशा या 5 मेथड आहेत. वन बाय वन आपण बघूयात. पहिल्यांदा टाका हेडिंग रिझोल्यूशन. परत एकदा सांगतो डेफिनेशन ऐका. द सेपरेशन ऑफ रॅसेमिक मिक्सचर into its optically active components is known as resolution. लिहा. The separation of racemic mixture into its optically active components is known as resolution. टाइप्स म्हणून अगोदर हे सगळ्या टाइपचे हेडिंग टाकून ठेवा. 6 टाइप आहेत. मग एक एक मेथड बघूयात आपण. आधी हे सगळ्या एका लाईननं 6 टाइप्स लिहून घ्या. फर्स्ट आहे मेकॅनिकल सेपरेशन और स्पॉन्टेनियस रिझोल्यूशन. सेकंड आहे प्रिफरेन्शियल क्रिस्टलायझेशन बाय इनॉक्युलेशन. थर्ड आहे बायोकेमिकल सेपरेशन. फोर्थ आहे बाय डायस्टेरियोआयसोमर्स. फिफ्थ आहे कायनेटिक मेथड. सिक्स्थ आहे रिझोल्यूशन वाया मॉलिक्युलर कॉम्प्लेक्सेस. परत खाली एक वेळ जागा सोडून ही पहिली मेथड टाका. This is the historical method by Pasteur. Pasteur या सायंटिस्टने ही मेथड इन्व्हेंट केलेली आहे. अमोनियम टार्टरेट या रॅसेमिक मिक्सचरचं सेपरेशन त्यांनी केलं पहिल्यांदा बिलो 27 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेस त्यांनी सेपरेशन केले त्यावेळेस त्याच्यामधले जे 2 कॉम्पोनंट होतं क्रिस्टलायझेशन केलं. क्रिस्टलायझेशन म्हणजे काय? एखाद्या कंपाऊंडचं प्युरिफिकेशन करण्याची पद्धत आहे. एखादा कंपाऊंड डिझॉल्व करायचा, बॉईल करायचं आणि पुन्हा त्याचे रिअपियर करायचं क्रिस्टल्स, ज्याच्यामध्ये इम्प्युरिटीज निघून जातात आणि प्युअर कंपाऊंड मिळतो. मग ह्या अमोनियम टार्टरेट नावाचा जो रॅसेमिक मिक्सचर होता ह्याचं क्रिस्टलायझेशन केल्यानंतर जे 2 कॉम्पोनंट तयार झाले ते मिरर इमेजेस ऑफ इच अदर आहेत आणि ते दिसायला वेगवेगळे दिसतात. तुम्ही मॅग्निफाईंग लेन्स आणि फोर्सिप वापरून ते 2 वेगवेगळे दिसणारे जर वेगवेगळे केलात तर ही एक प्रकारची मेकॅनिकल सेपरेशन और स्पॉन्टेनियस रिझोल्यूशन अशी मेथड आहे. कळालं? लिहा. फर्स्ट, this method is a historical importance because this method was the first method. This method was the first method
used by Pasteur, 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 for the resolution of sodium ammonium tartrate, which crystallize out below 27 degrees Celsius. पैराग्राफ चेंज करा. Here the crystals of two forms. Here the crystals of two forms have a different shape, having mirror images of each other. And they can be separated by using magnifying lens and forceps. Magnifying lens and forceps. सेकंड मेथड टाका. प्रिफरेंशियल क्रिस्टलायझेशन बाय इनॉक्युलेशन. प्रिफरेंशियल क्रिस्टलायझेशन बाय इनॉक्युलेशन. आता कसं आहे बघा हे क्रिस्टलायझेशन. तुमच्या रॅसेमिक मिक्सचर मध्ये समजा डेक्स्ट्रोलॅक्टिक ऍसिड आणि लिओलॅक्टिक ऍसिड आहे असं गृहीत धरा. इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रोलॅक्टिक ऍसिड आणि लिओलॅक्टिक ऍसिड. तुम्हाला अगोदर कुणाला काढायचं ठरवायचं आहे. अगोदर जर समजा तुम्ही डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड काढायचं ठरवलात, म्हणजे डी लॅक्टिक ऍसिड काढायचं ठरवलात, तर तुम्ही काय करा, एक प्युअर डी लॅक्टिक ऍसिड घ्या, त्याच्यामध्ये टाका. म्हणजे त्या रॅसेमिक मिक्सचर मध्ये कुणाचं प्रमाण जास्त असेल, डेक्स्ट्रो रोटेटरीचं प्रमाण जास्त असेल, डी लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण जास्त असेल, आणि त्याला मग क्रिस्टलायझेशन करा. ज्याचं पार्ट जास्त आहे, ज्याचं प्रमाण जास्त आहे, त्याचं क्रिस्टलायझेशन सुरुवातीला होईल, आणि ज्याचं प्रमाण कमी आहे त्याचं क्रिस्टलायझेशन थोड्या वेळानं होईल. म्हणजे टप्प्याटप्प्यानं होणारं क्रिस्टलायझेशन म्हणायचं त्याला. समजा जर तुम्हाला लिओ अगोदर पाहिजे असेल तर काय करा, मग एल लॅक्टिक ऍसिड टाका त्याच्यामध्ये. मग एल लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण जास्त होईल, क्रिस्टलायझेशन करा आणि त्या एल लॅक्टिक ऍसिडला बाजूला काढा. याला म्हणायचं प्रिफरेन्शियल क्रिस्टलायझेशन बाय इनॉक्युलेशन. ल्या. This method involve the saturated solution of racemic mixture with pure crystals of one enantiomer is added. One enantiomer is added. Paragraph change. After the crystallization, one enantiomer crystallize out fastly. One enantiomer crystallize out fastly, and the remaining enantiomer
crystallize out lastly. Remaining enantiomer crystallize out lastly. तीसरी टाका मेथड बायोकेमिकल सेपरेशन. बायोकेमिकल सेपरेशन. दिस इज अ बायोकेमिकल मेथड. ह्याच्यामध्ये काय असतंय, आपण वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून वन इनॅन्शियोमर ग्रो फास्टली दॅन अदर. या बायोकेमिकल मेथडमध्ये जर आपण बायोकेमिकली वापरलो तर फरक काय पडतो, त्या दोघांपैकी म्हणजे डेक्स्ट्रो आणि लिओपैकी एक इनॅन्शियोमर ग्रो फास्टली फास्ट ग्रो करतो आणि दुसरा कमी ग्रो करतो. जो फास्ट ग्रो करतो त्याला सेपरेट करा आणि जो कमी स्पीडनं ग्रो करतो तो ऑटोमॅटिक शिल्लक राहतो. अशा पद्धतीनं दोन्ही वेगवेगळं करता येतं. लिहा. धिस मेथड इज बेस्ड ऑन द फॅक्ट. This method is based on the fact, comma, when a certain microorganism are grown in a dilute solution of racemic modification, comma, one enantiomer grow rapidly than the other. One enantiomer grow rapidly than the other. चौथी मेथड टाका बाय डायस्टेरिओआयसोमर्स. तुमच्या रॅसेमिक मिक्सचरमध्ये जे दोन पार्ट आहेत, कोण, डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिव्हो रोटेटरी, हे दोघं बी इनॅन्शियोमर्स आहेत. मग तुम्ही काय करा, यापैकी कुठल्या तरी एकाला म्हणजे डेक्स्ट्रो किंवा लिव्होला डायस्टेरिओआयसोमर्स मध्ये कन्वर्ट करा अप्रोप्रिएट केमिकल मेथड वापरून. डायस्टेरिओआयसोमर्स मध्ये जर तो एखादा कंपोनंट म्हणजे वन इनॅन्शियोमर इज कन्वर्टेड इनटू डायस्टेरिओआयसोमर्स, दे आर नॉन आयडेंटिकल, मग ते वेगवेगळे दिसतील आणि त्याला बाजूला करा. दुसरा इनॅन्शियोमर आहे त्याला पण डायस्टेरिओआयसोमर्स मध्ये कन्वर्ट करा, तो पण वेगळा दिसेल, त्याला पण वेगळं करा. आणि ज्यावेळेस हे दोन इनॅन्शियोमर दोन्ही पण डायस्टेरिओआयसोमर्स मध्ये चेंज झाले तर हे दिसायला वेगवेगळे दिसतील. यांना सेपरेट करा. सेपरेट केल्यानंतर हे डायस्टेरिओआयसोमर्स आहेत, यांना अप्रोप्रिएट केमिकल मेथड वापरून पुन्हा डायस्टेरिओमर्स आर कन्वर्टेड इनटू ओरिजिनल इनॅन्शियोमर्स. This method is called as a by diastereoisomers. Right? Yeah. In this method, enantiomer of a racemic mixture are converted into diastereoisomer by using suitable compound. पैराग्राफ चेंज करा. The diastereoisomers formed are, the diastereoisomers formed are non-identical and can easily separated into two components, comma, after complete separation
these two distereoisomers are converted back into original enantiomer by suitable chemical method. पाचवा टाका कायनेटिक मेथड. पाचवा टाका हेडिंग कायनेटिक मेथड. कायनेटिक मेथड म्हणजे कायनेटिक थेरी. कायनेटिक कुणाला थेरी कुणाला म्हणतो? इट इज द ब्रांच ऑफ अ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ रेट ऑफ रिएक्शन. एखादी रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी लागलेला वेळ किंवा त्याची स्पीड मोजणे म्हणजे कायनेटिक थेरी म्हणतो आपण त्याला. कायनेटिक थेरी किंवा त्याला कायनेटिक्स म्हणतो. एखाद्या रिएक्शनची कायनेटिक थेरी स्टडी करायचं आहे म्हणजे ती रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी किती कालावधी लागला किंवा ती रिएक्शन कंप्लीट होताना त्याची स्पीड कशी होती याचा अभ्यास करणे म्हणजे कायनेटिक. मग काय करायचं? रॅसमिक मिक्सचरमध्ये तुमचे दोन कंपोनंट आहेत, डेक्स्ट्रो आणि लिओ. तो डेक्स्ट्रो आणि लिओ एका पर्टिक्युलर कंपाऊंड सोबत रिॲक्ट होताना त्याची स्पीड कमी जास्त असते. समजा ए हा कंपाऊंड डेक्स्ट्रो सोबत फास्ट रिॲक्ट होत असेल आणि लिओ सोबत जर स्लो रिॲक्ट होत असेल तर ही कायनेटिक मेथड आपण वापरू शकतो. ती कशी वापरू शकतो बघा. द रेट ऑफ इनॅन्शियोमर of an optically active components are different, comma, one enantiomer react more fastly than other. On this basis, we have to separate two optically active components. Last method टाका, resolution via molecular complexes. ही त्या मेथडचं एवढं इम्पॉर्टन्स नाही. 99% ही मेथड वापरली जात नाही कारण मॉलिक्युलर कॉम्प्लेक्स तयार होतो आणि मॉलिक्युलर कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेपरेट करणं अवघड जात आहे. म्हणून या 6 नंबरच्या टेस्टचं इम्पॉर्टन्स हे खूप कमी आहे. लिहून घ्या. इन धिस रॅसमिक मिक्सचर रिएक्टेड विथ dissymmetric reagent having different solubilities and these two enantiomer can be separated on solubilities and heating. Solubilities and heating. तर हा अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. ॲन्युअल एक्झाममध्ये फिक्स क्वेश्चन हा विचारतो. त्यामुळे सगळ्यांनी या क्वेश्चनची चांगल्या पद्धतीने तयारी करा. ओके.